नंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे मालक साहेब म्हणजेच युगंधर निघून गेलेला असतो आणि जेव्हा युगंधर निघून जातो त्यावेळेला मात्र आनंदी तिथे उभी राहूनच ढसाढसा रडायला लागलेली असते. आज मात्र तिला ह्या सगळ्या गोष्टींचा फार जास्त त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा युगंधर आता पुढे येतो आणि पुढे येऊन तो म्हणत असतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, कारण आता मात्र आनंदी तुझ्या समोर नवीन संकटांची नांदी आलेली आहे. तुला नवीन संकट आता इथे स्वीकारावे लागणार आहेत. त्या सगळ्या संकटांना तुला सामोरं जावं लागणार आहे असं युगंधर म्हणत असतो आणि त्यानंतर तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता आनंदी मात्र तिथेच उभी राहून रडायला लागलेली असते. सविताताई तिला म्हणत असतात, आनंदीताई, खरं तर तुम्ही आज एवढ्या चांगल्या गोष्टी केल्या, तुमच्या हातून एवढं चांगलं शुभ कार्य झालं, पण त्या शुभ कार्यामुळे आज एवढं सगळं काही होईल असं काहीच वाटलं नव्हतं. पण तुमच्या पदरी हे सगळं काय पडले आनंदीताई, तुम्ही एवढं शुभ कार्य चांगलं केलं, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आनंदी म्हणत असते, सविताताई, माझ्या हातून शुभकार्य झालं किंवा त्याचा मला आनंद तर आहे, पण दुःख ह्या सगळ्यात जास्त गोष्टीचं आहे की आजच्या या पवित्र दिवशी समिधाताईंचा फोटो फाडण्यात आला, त्याचबरोबर एवढा राडा गोंधळ घालण्यात आला. तुम्हाला सांगू का, समिधाताईंना सुद्धा आज मात्र फार वाईट वाटत असेल. मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल फार जास्त वाईट वाटते की समिधाताई आज इथे काय विचार करत असतील. ह्या सगळ्या गोष्टी आनंदी बोलत असते आणि त्यानंतर त्या हवनासमोर असलेला तो फोटो ती पाहते आणि तो फोटो पाहिल्यानंतर लगेचच आता इथे त्या फोटोसमोर जाऊन बसत असते आणि जे जे फोटोचे तुकडे झालेले आहेत त्या फोटोला आता इथे ती जोडण्याचं कामसुद्धा करू लागलेली असते. आणि काम करत असताना आता इथे सविता मात्र ह्या आनंदीकडे पाहत असते. आंधळी आनंदी, तिला काही दिसत नाही, पण तरीसुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकते हेच इथे तिलासुद्धा समजत नसतं. पण तसं पाहायला गेलं तर आता आनंदी विचार करू लागत असते की समिधाताईंच्या ह्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे. समिधाताई, माफ करा, आज जेवढं दुःख जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना, तेवढंच दुःख आणि तेवढाच त्रास मलासुद्धा होऊ लागलेला आहे. मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं फार जास्त वाईट वाटू लागलेलं आहे असं सुद्धा आता इथे आनंदी बोलत असते आणि रडायला लागलेली असते. तेव्हा सविता म्हणत असते, आनंदीताई, प्लीज तुम्ही रडू नका ना, तुम्ही शांत व्हा ना. हे बघा, तुम्ही रडला तर मग इथे हे सगळं चांगलं नाही वाटत आहे. प्लीज तुम्ही रडू नका ना. तेव्हा आनंदी म्हणत असते, कशी रडू नको सांगा ना तुम्ही, कशी गप्प बसणार आहे मी. अहो, आज जे काही झाले ना त्या सगळ्या गोष्टीमुळे त्रास होतोय. दुसरीकडे युगंधर जेव्हा खोलीमध्ये जातो तेव्हा इथे पृथ्वी बोललेल्या त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागलेल्या असतात. तुम्ही एक बाप म्हणून तर नाकर्ते आहातच, पण एक नवरा म्हणून सुद्धा आज नाकर्ते ठरलेला आहात, अशी सुद्धा गोष्ट आता इथे तो बोलू लागलेला असतो. आणि हे सगळं काही बोलत असताना मात्र आता इथे ही जी काही आपली आनंदी आहे ती दुसरीकडे रडत असते. पृथ्वी म्हटलेला असतो की माझ्या आईला जाण्यामागे फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कधीही माफ करणार नाही आहोत असं सुद्धा तो इथे बोललेला असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे युगंधरला त्रास देऊ लागलेला असतात की त्याचाच मुलगा त्याच्याच बायकोच्या वर्षश्राद्धामध्ये येतो आणि त्याचबरोबर त्याला एक मुलगा म्हणून तर काही जबाबदारी नाही, पण आज मात्र माझ्यावर त्याने हे समिधाच्या ह्या जाण्याला मी जबाबदार आहे असे माझ्यावर आरोप केलेत. येऊन त्या होम हवनामध्ये पाणी ओतले, हे सगळं किती योग्य आहे असं सुद्धा आता युगंधर विचार करू लागलेला असतो. सोबतच एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आणखी इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीने मात्र समिधाचा जो काही फोटो आहे तो फोटो अगदी अगदी व्यवस्थित इथे जोडलेला असतो आणि तो फोटो तिने एवढ्या शिताफीने जोडलेला असतो की काही विचारूच नका. आणि त्यानंतर मात्र ती आता किचनमध्ये आलेली असते. तरीसुद्धा आता सविता तिच्या पाठी येते आणि सविता मात्र तिच्याशी बोलायला लागलेली असते. पण आता मात्र आनंदी म्हणत असते, सविताताई ऐका ना, मला आत्ता तुमच्याशी काही बोलायचं नाही,
प्लीज मला ना थोड्या वेळासाठी इथे एकटीला ठेवताय का? मला ना एकटीला थांबायचं आहे प्लीज, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे सविता तिथून निघून जाते. तर आनंदी मात्र आहे त्याच ठिकाणी बसलेली असते. आनंदी आता तिथे तिचे असलेलं जे काही माहेरचं पांघरूण आहे ते घेते आणि ते घेऊनच आता रडायला लागलेली असते. तर सविताला मात्र आनंदीची ही अवस्था अजिबात पाहत नाही. आनंदी विचार करू लागलेली असते, हे सगळं नेमकं काय आहे? त्याचबरोबर आतापर्यंत माझ्यासमोर सून म्हणून, एक बायको म्हणून आणि एक स्त्री म्हणून जबाबदारी होती, पण आज मात्र माझ्या आयुष्यात दुसरंच नातं आलेलं आहे, ते मी कसं स्वीकारू? ह्याच विचारामध्ये आनंदी असते. त्यामुळे तिथे तिचं असलेलं ते गाठोडे ती घेते आणि गाठोडे घेतल्यानंतर तशीच त्याच किचनमध्ये आहे, त्याच ह्याच्यामध्ये तशीच ती बसलेली असते आणि रडायला लागलेली असते. इथं गाणं सुरू झालेलं असतं, दाटला अंधार किती, आणि हे गाणं बराच वेळ इथं सुरू असतं. पण आनंदी मात्र आहे त्या ठिकाणी आहे तशीच रडत असते. कारण तिला आज ह्या सगळ्या गोष्टी नव्याने तिच्यासमोर उलगडलेल्या असतात. एक नाही तर समिधाताईंची 3-3 पोरं, आणि ते सुद्धा मला इथे माहिती नाही आहेत की त्यांना 3 मुलं आहेत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी हे नातं कसं स्वीकारू, असा विचार आता इकडे मनामध्ये आलेला असतो. सेम पोझिशन दुसरीकडे आहे प्रेक्षकांनो. कारण जेव्हा ही 3 मुलंसुद्धा आता खोलीमध्ये जातात, त्यावेळेला मात्र पाय ठेवता क्षणी आईचं गाणं तिथे लावलेलं असतं आणि त्यानंतर त्यांनासुद्धा समिधाची फार आठवण येत असते. किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यातून समिधा निघून गेली आहे, त्यांची आई गेली आहे आणि त्यामुळे मात्र त्यांना फार जास्त येथे वाईट वाटत आहे. आणि त्यानंतर आता पृथ्वी सगळ्यात जास्त इमोशनल आणि तेवढाच हे आहे. पृथ्वीला इथे आता मिताली समजवत असते. ती म्हणत असते, प्लीज हे बघ दादा, तू एवढा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना. हे बघ, जरा शांत बस ना. एवढा त्रास करून घेण्याची तुला काही गरज नाही आहे. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, कसा त्रास करून घेऊ नको सांग ना. अगं आपली आई गमावली आपण, तेव्हा मी कसा त्रास करून घेऊ नको. आणि त्याबरोबर इथे माझ्या रूममध्ये, आपल्या रूममध्ये इथे ते युगंधरने येण्याची हिंमत कशी केली होती, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ते दुसरे दोघेही जण रडायला लागलेले असतात, मिताली आणि त्याचबरोबर प्रांजल. आणि तेव्हा पृथ्वी त्यांना जवळ घेतो आणि म्हणत असतो, कितीही कोणी जरी काही जरी झालं ना तरीसुद्धा हा दादा कायम तुमच्यासोबत असणार आहे. पण इथून पुढे त्या बापाचं नाव अजिबात आपल्यासमोर काढायचं नाही. पण आता इथे मिताली म्हणत असते, दादा एक गोष्टीचा विचार कर ना. जशी आपली आई आपल्याला सोडून गेली ना, तसंच बाबांची सुद्धा बायको त्यांना सोडून गेली ना रे. हे बघ, त्यांनासुद्धा वाईट वाटत असेल. आपण तरी तिघे एकमेकांशी बोलतो, तिघं एकमेकांशी सगळं दुःख शेअर करतो. बाबाला तर कोण आहे रे दुःख शेअर करायला आणि सांगायला. त्यामुळे प्लीज तू त्यांच्या बाबतीत एवढा असा विचार करू नकोस ना. पण आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे हा पृथ्वीला अजून राग येतो आणि पृथ्वीला राग आल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्हाला जर एवढाच पुळका असेल ना तर माझ्याशी पुन्हा अजिबात बोलायला येऊ नका. तेव्हा तो म्हणत असतो, मी सांगितलं ना. तेव्हा लगेच आता मिताली म्हणत असते, बरं दादा ठीक आहे, तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला प्रांजलसुद्धा म्हणत असतो, दादा तू नको काळजी करूस, मी अजिबात इथे कोणाचे नाव काढणार नाही किंवा काहीच नाही. आणि त्याचबरोबर आमच्यासाठी सगळं काही तूच आहेस, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. आणि त्यानंतर मात्र इथे मितालीला आणि त्याचबरोबर प्रांजललासुद्धा ह्याचं वागणं इथे खटकलेलं आहे. कारण मिताली पुन्हा म्हणत असते, दादा जर तू ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार केलास तर मग कसं होणार आहे. हे बघ प्लीज तू असा विचार करू नकोस ना. तेव्हा तो म्हणत असतो, कारण त्या माणसामुळे आपण आपली गाई गमावली आणि मला तो माणूस आपल्या आयुष्यात अजिबात नको आहे पुन्हा. काही जरी झालं ना तरीसुद्धा तो माणूस आपल्या आयुष्यात अजिबातच नको आहे. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता हे जे काही पोरं आहेत ना तिघेही जण, या पोरांना ना इथे आनंदीसोबत युगंधरचं लग्न झालं आहे ना, ही गोष्ट ना बहुतेक अजून माहिती नाही आहे बरं का. आणि जेव्हा माहिती होईल ना तेव्हा ही पोरं कशी वागतील आणि त्याचबरोबर आनंदीला आई म्हणून स्वीकारतील का, आणि आनंदी मात्र ह्या नवीन नात्याचा सामना कसा करेल ना,
तेच काही केल्यासुद्धा समजत नाही आहे बरं का प्रेक्षकांनो. पण असो, आता इकडे पृथ्वीचा तर आत्तापर्यंतचा स्वभाव पण पाहिला आहे. सोबतच मिताली थोडीशी वेगळ्या विचारांची आहे. म्हणजे तिला कुठेतरी जाऊन इथे हा जो काही युगंधर आहे ना, त्या युगंधरचं म्हणणं ना बरोबर किंवा पटत असावं कदाचित बरं का, कारण तिच्या बोलण्यावरून मला असं वाटते. पण असो, मिताली आता इथे पृथ्वीला भरपूर समजावते, पण तो काही केल्या समजत नाही. मग आता शेवटी ती लोक म्हणत असतात, असू दे दादा, तुला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. त्यातच आता इकडे मला त्या युगंधरला माफ करायचं नाही आणि त्याचं नावसुद्धा आपल्या ह्या घरामध्ये नको, असं सुद्धा आता इथे हे लोक बोलत असतात. आणि शिल्पाने मात्र नेमकं तेच ऐकलेलं असतं. जेव्हा शिल्पाने ते ऐकलेलं असतं त्यावेळेला मात्र आता इथे आपण पाहतो की तिथे शिल्पा येते आणि म्हणत असते, मी आत येऊ का, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता ही तिघेही जण म्हणत असतात, अरे आत्तू ये ना, तुला आम्ही कसं विसरणार आणि काय होणार. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो तुम्ही आम्हाला विसरणार नाही, पण तरीच म्हटलं की ह्या आत्तूला तरी तुम्ही माफ करणार आहात की नाही तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे मात्र ह्या शिल्पाला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. जर युगंधरने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि हे जर ह्या पोरांना समजलं तर मग काय होणार आहे, असा सुद्धा आता इकडे ते विचार करत असतात. तर आता दुसरीकडे आपण पाहतो, जेव्हा शिल्पा आतमध्ये येते त्यावेळेला मात्र पटापट ही तिन्ही पोरं त्या शिल्पाच्या पाया पडत असतात. आणि शिल्पा म्हणत असते, हे बघ पृथ्वी, मला कळतंय तू किती आणि कशा पद्धतीने रागवलायस आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे सगळं काही मला कळतंय. पण हे बघ बाळा, नाही आत्तो, मला प्लीज आत्ता तो विषय काहीही काढायचा नाही आहे आणि मला आत्ता तू त्या विषयावर सुद्धा काहीही बोलू नकोस. पण मग बरं ठीक आहे, पण काय रे, तुम्ही असं अचानकच येऊन मला तर इथे हेच दिलंस ना, शॉक लागल्यासारखंच झालं मला सुद्धा. तेव्हा लगेच आता ती पोरं म्हणत असतात, हो आत्तो, कारण आमचं अचानकच यायचं ठरलं आणि आमचं अचानकच यायचं ठरल्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या पद्धतीने झाल्या. मग आता ह्या छोट्याला भेटणार नाही आहेस का, असं म्हणता क्षणी आता शिल्पा मात्र त्याच्याकडे जाते आणि लगेचच तो सुद्धा तिला घट्ट मिठी मारत असतो. आणि त्यानंतर घट्ट मिठी मारल्यानंतर आता इकडे ती म्हणत त्याला विचारत असते, काय मग आत्तूने पाठवलेली पॉकेट मनी पुरली का. तेव्हा तो म्हणत असतो, नाही त्याचं काय ना, तू पॉकेट मनी दिली होती बरं का तो, पण ती आता संपली आहे आणि संपल्यानंतर ना मग मला ना आता एक इव्हेंट आहे, मग मला तू पैसे देणार आहेस ना. तेवढ्यातच आता पृथ्वी म्हणत असतो, काय चाललंय तुझं. मग आता लगेचच तो म्हणत असतो, नाही काही जरी झालं ना तरी ह्या इव्हेंटसाठी पैसे जे आहेत ना मी माझ्या आत्तूकडूनच घेणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आत्तूच मला ह्या इव्हेंटचे पैसे देणार आहे, असं इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर लगेचच तो म्हणत असतो, बरं गाईज ऐका ना, एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. मी इकडे येण्या अगोदरच माझा एक इव्हेंट ठरला होता आणि मला त्या इव्हेंटसाठी ताबडतोब जावं लागणार आहे, कारण माझी कॅब जी आहे ना ती खाली येऊन थांबलेली आहे. आणि तेवढ्यातच आता शिल्पा म्हणत असते, हो का. मग आता त्याने शिल्पासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि शिल्पाला आणलेलं गिफ्ट तो ताबडतोब देतो. आणि त्यानंतर लगेचच आता त्या सगळ्यांना बाय करून हा प्रांजल मात्र एका इव्हेंटसाठी निघालेला आहे. पण आता हा प्रांजल नेमका इव्हेंटसाठीच गेला आहे का कुठे जातो आहे हे तर काही आपल्याला आणखी माहिती नाही आहे. पण असो, एकंदरीत वागण्यावरून तर जरा ही मुलं व्यवस्थित बरी दिसत आहेत पृथ्वी सोडता, कारण पृथ्वी फक्त आणि फक्त त्याच्या आईसाठी कदाचित तसा वागत असावा. पण बघूया आता पुढे पुढे काय होतं आहे ते. शिल्पा म्हणत असते, अरे पण काय हे प्रांजल, तू आत्ताच आलेला आहेस आणि आत्ताच आला की लगेचच निघाला आहेस, का असं करतोयस, बोल ना. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा तू, मी इथे येण्या अगोदरच माझं इव्हेंट ठरलं होतं ना, त्यामुळे प्लीज मला आत्ता थांबू नकोस ना, मला जावंच लागणार आहे. बाय हां दादा, आणि बाय बाय मी तो, असं म्हणून आता इथे शिल्पाचा सुद्धा नमस्कार घेऊन तो इकडे निघून गेलेला असतो. आता तो तर निघून जातोच, पण आता इकडे शिल्पा म्हणत असते, बरं तुम्ही थकला असाल ना, एक काम करा, तुम्ही छान फ्रेश वगैरे आवरून घ्या, फ्रेश व्हा आणि त्यानंतर ना मग तुम्ही बाकीचं सगळं काही करा, ठीक आहे. मग मिताली मात्र धावतच आत्याकडे जाते आणि आत्याला घट्ट मिठी मारत असते. आणि आत्याला घट्ट मिठी मारल्यानंतर आता इथे शिल्पा म्हणत असते, काय चाललंय, काय काळजी वगैरे करायची काही गरज नाही आणि रडापाड्या तर अजिबातच नाही, समजलं.
तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो, हा जो विद्याधर आहे ना, तो विद्याधर आता त्याच्या खोलीमध्ये असतो आणि त्यानंतर त्याला आनंद तर फार झालेला असतो. तेवढ्यातच आता इथे धनश्री येते आणि धनश्री म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, कार्यक्रम तसा पार पडला असता, पण मुलांनी आयत्या वेळी येऊन गोंधळच घातला. मुलं खूप दिवसांनी घरी आलीत, त्यामुळे छान तर वाटतंय सगळ्यांना पाहून, पण तरीसुद्धा थोडंसं टेन्शन येते, असं धनश्री म्हणत असते. तेवढ्यातच आता इकडे तो म्हणत असतो, काय गे धने, तुला असं वाटतं का की ती पोरं अशीच आली आहेत म्हणून? मग आता ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर. मग आता इथे तो म्हणत असतो, अगं ये वेडे, ती पोरं अशीच बिसीच काही आली नाही आहे, त्या पोरांना मी आणलेला आहे, आणि मी आणल्यामुळे तो सगळा राडा आणि तो सगळा ड्रामा इथे झालेला आहे, असं स्पष्टपणे विद्याधर म्हणत असतो. मला असं वाटलं होतं धने, कमीत कमी ना तू इथे थोडीशी सुंदर नाही आहेस, पण कमीत कमी इथे जरा तू डोक्याने थोडासा विचारसुद्धा करत असेल, पण अजिबातच तसं काही नाही आहे. तू तर एक नंबरची बुद्धू आहेस. तुला तर काहीही गोष्टी आणि कशाच पद्धतीच्या गोष्टी काहीच कळत नाही आहे, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, काय हो, काही बोलताय का? नाही धने, तेच सांगतोय मी तुला, ती पोरं अशीच आलेली नाही आहेत. त्या पोरांना मी बोलवलंय, मी, समजलं का तुला? असं म्हटल्याबरोबर आता मात्र धनश्रीला अजूनच टेन्शन आलेलं असतं की हा माणूस नेमका आहे तरी कसा, कळत नाही मलासुद्धा, असं सुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये येऊन जातं. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे आरतीने खूपच सुंदर असं वारली पेंटिंग केलेलं असतं आणि ते पेंटिंग केल्यानंतर ती पेंटिंग आता इकडे आरची पाहते आणि ती म्हणत असते, अरे बाप रे बाप, काय पेंटिंग केलेलं आहे, जबरदस्त. तेव्हा ती म्हणत असते, आवडलं, छान आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो आवडलं, छान आहे, पण तरीसुद्धा काय गे, हे गप्प बस, मी हे सगळं ना आबांसाठी काढलेलं आहे. आबा हे पेंटिंग पाहते आणि त्यांना आनंद होईल ना, म्हणून खरं तर मी हे केलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि त्यावेळेला मात्र आबा येतात आणि आबा आल्याबरोबर ते पाहतात. आता ते पाहिल्यानंतर ते म्हणत असतात, काय गे यारचे, खूपच छान काढलंस, घे तुझ्यासाठी ना ही खडीसाखर घे, असं म्हणून आता खडीसाखर देणार. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आरची म्हणत असते, मग तर खडीसाखर मला नाही तर तुम्ही ना इथे आबा आरतीताईला द्यायला पाहिजे, आरतीताईंनी हे केलेलं आहे, असं बोलल्याबरोबर लगेचच आता आबा मात्र ती खडीसाखर मागे घेतात. आणि ती खडीसाखर मागे घेतल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरतीला फार जास्त वाईट वाटू लागलेलं असतं. आरती विचार करत असते, मी असं नेमकं काय केलेलं आहे आणि त्याचबरोबर आबा माझ्यासोबत अशा पद्धतीने का बरं वागतायत, हेच मला काही केल्या समजत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे ती म्हणत असते, काय गं, मला एक गोष्ट सांग, खरंचच मी एवढी वाईट आहे का गं? मी एवढ्या सगळ्या ह्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यात का गं? का मी एवढी मोठी चूक केली की आबा मला कधीही माफ करणार नाही येतं? काय करू मी, मला काही समजत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा आरची म्हणत असते, तू काळजी करू नकोस, आबांना कसं मनवायचं आणि काय करायचं ना, ह्या सगळ्या गोष्टींची माझ्याकडे लिस्ट आहे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आबा मात्र तुला लवकरच माफ करतील, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र धनश्री ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर, तिला समजल्यानंतर आता तिला फार मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो. आणि फार मोठा धक्का बसल्यानंतर आता इकडे हा विद्याधर म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा एका गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि आता इथे ह्या आनंदीच्या आयुष्यामध्ये काय काय आणि कसे कसे ट्विस्ट येणार आहेत, काय काय गोष्टी होणार आहेत, हे पाहायला मला तर फार जास्त मजा येणार आहे, असं हा विद्याधर म्हणत असतो. कारण आता इकडे ती पोरे अशीच येऊन टपकलेली नाहीत, कारण त्या पोरांना फक्त आणि फक्त इथे मी बोलवलेला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता आनंदी अजून तरी रडतच असते. आणि आनंदी एवढी रडत असते की काही विचारूच नका. मग आता तिथे सविताताई येतात आणि सविताताई म्हणत असतात, काय करताय आनंदीताई तुम्ही? हे बघा किती रडताय, एवढं रडू नका ना प्लीज, जरा शांत बसा.
अहो एवढं जर रडत राहिला तर कसं होणार आहे? हे बघा, तुम्हाला असं रडताना पाहून मला फार जास्त त्रास होतोय आणि किती स्वतःला त्रास करून घेणार आहात. आनंदी म्हणत असते, कसा त्रास करून घेऊ नको सांगा ना सविताताई. मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा मी ह्या घरामध्ये पाऊल ठेवलं होतं ना, आणि पाऊल ठेवल्यानंतर तुम्हाला सांगू का, मला माहिती होतं की इथून पुढचा प्रवास माझा एवढा सोपा नाही आहे, तो खडतर असणार आहे. एक सून म्हणून, एक बायको म्हणून, एक ह्या घरातली स्त्री म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयार होते. म्हणजे माझ्या वाट्याला येणारं दुःख, त्याचबरोबर माझी होणारी हेटाळणी, ह्या सगळ्या गोष्टी मी आनंदाने स्वीकारल्या होत्या आणि स्वीकारणार होते. पण आता मात्र हे नवीन नातं, मी चक्क आई असं म्हटल्याबरोबर सविताला सुद्धा आता आनंदीच्या बोलण्यामुळे धक्काच बसलेला असतो. म्हणजे बहुतेक आता सविताला असं वाटत असावं की आनंदीताईला असं माहिती नसावं की त्या इथे युगंधरच्या मुलांची आई आहेत आणि युगंधरला 3 मुले आहेत, ही गोष्ट बहुतेक ह्यांना माहिती नसावी, असं सविताच्या मनामध्ये विचार येतो. पण आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? आनंदीसमोर हे जे काही नवीन नातं आईच्या रूपातलं येऊन उभं राहिलंय, ते ती कशा पद्धतीने स्वीकारेल आणि ह्या सगळ्या गोष्टीला कशी सामोरी जाईल? कारण इथे एक बायको म्हणून, त्याचबरोबर ह्या घरची सून म्हणून ती तयार होती. पण आता तर काय? आता मात्र एक आई म्हणून कसं हे सगळं सावरून नेईल? तर पाहूयात उद्याच्या भागात. तर आता प्रेक्षकांनो, इथे उद्याच्या भागामध्ये तो कालचाच प्रोमो आहे. कारण युगंधरला समजलंय की विद्याधरमुळे आणि पृथ्वीमुळे समिधाच्या श्राद्धामध्ये विघ्न आलंय आणि त्यामुळे त्याने विद्याधरचं थोबाड काळं केलेलं आहे आणि त्यानंतर समिधाचीच राख हातात घेऊन असं सांगितलेलं आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या माझ्या घरामध्ये विघ्न आणू पाहणाऱ्या लोकांना या घरामध्ये जागा नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, निघून जायचं, असं बोलल्याबरोबर आता आपण पाहतो आनंदी म्हणत असते, आजचा क्षण इथे सगळ्यांसाठी आनंदाचा आहे. त्याचबरोबर इथे आपण एक काम करूयात, आज ह्या समिधाताईंच्या श्राद्धासाठी सर्वजण एकत्र येऊयात. पण तेव्हा प्रति म्हणत असतो, ही पोरगी श्राद्ध करते, त्याचबरोबर या घराला आपलं घर म्हणते, ही नेमकी आहे तरी कोण? आता ह्या गोष्टीचं उत्तर शिल्पा काय देईल, त्याचबरोबर युगंधर काय देईल, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.